रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांच्या माध्यमातून निमदरी तालुका जुन्नर येथे आंबे व नारळाच्या वृक्षारोपांची लागवड करण्यात आली। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने व अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी 75 फळझाडांची निवड करण्यात आली। यासाठी श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्ट निमदरी व रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांच्या माध्यमातून हे वृक्षारोपण केले असल्याची माहिती रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष रोटरीयन डॉक्टर श्रीकांत फुलसुंदर यांनी दिली। रोटरी वर्ष 2022-23 मध्ये निमदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये चालू वर्षात हॅपी स्कूल प्रकल्पांतर्गत मुलांसाठी हॅपी स्कूल स्टुडंट किट, शालेय उपयोगी वस्तू, दप्तरे, वह्या, पेन्सिल व जेवणाचे डबे यांचे मोफत यापूर्वी वाटप करण्यात आले होते। तसेच शालेय विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण होण्यासाठी अक्षय असोसिएट यांच्या माध्यमातून अक्षय मिंडे यांनी मुलांसाठी स्वेटर व हॉटेल इंटरनॅशनल लेण्याद्रीचे उद्योजक संदीप ताजने यांनी कानटोपी या वस्तूंचे मोफत वाटप केल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आल्याचे मत रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे IPP प्राध्यापक डॉक्टर शिवाजी टाकळकर यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून जागतिक पातळीवरील सर्पदंश तज्ञ समितीचे सदस्य व विघ्नहर मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर सदानंद राऊत यांची उपस्थिती लाभली। त्यांनी आपल्या मनोगतात निमदरी गावातील शाळेसाठी भविष्यात काही अंशी आर्थिक तरतूद करण्याची इच्छा व्यक्त केली। त्यासाठी रोटरी व श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून प्रयत्न करू असेही डॉक्टर राऊत म्हणाले। या उपक्रमासाठी सरपंच सुवर्ण धोंडकर, श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष आनंद भगत, रोटरी क्लब नारायणगावचे उपाध्यक्ष रवींद्र वाजगे, डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक डॉक्टर पंजाबराव कथे, सेक्रेटरी नंदकुमार चिंचकर, गजिनदार नारायण आरोटे, रोटरीयन दिलीप भगत, नितीन भुजबळ, शिक्षण विचार तज्ञ रामभाऊ सातपुते, प्राध्यापक ओंकार मेहर, धनंजय बोरकर, सचिन पांडे, मुख्याध्यापक हेमंत बधाने, सहशिक्षक अशोक ढमडेरे, माजी सरपंच महादेव भगत, विकास भगत, व्यवस्थापक संदीप तिवारी, रामकृष्ण भागवत, FB आतार तसेच ग्रामपंचायत निमदरीचे सदस्य, ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। रोटरी क्लब ऑफ हायवे नारायणगाव आणि निमदरी ग्रामस्थ आणि रेणुका देवी ट्रस्ट या सर्वांच्या वतीनं आज भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्त 75 नारळाची झाडं लावण्याचा उपक्रम घेण्यात आलेला आहे। त्याबद्दल मी रोटरी क्लब हायवेचे अध्यक्ष आणि सर्व सभासदांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि हा अतिशय चांगला उपक्रम असून निश्चितपणे भविष्यात या गावासाठी एक चांगला प्रकल्प ठरेल आणि या उपक्रमांतर्गत 75 नारळाचं झाड लावण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो। पुन्हा एकदा सर्व रोटरी क्लबच्या सदस्यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद। रोटरी क्लब नारायणगाव हायवे, ग्रामपंचायत निमदरी, श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्ट निमदरी यांच्या संयुक्त विद्यमानं रोटरी वर्ष 2022-23 या वर्षामध्ये या हॅपी स्कूल योजनेअंतर्गत रोटरीने एक संकल्प केलेला होता की या निमदरी गावामध्ये 75 नारळांची झाडं लावायची। त्याच्या मागचं कारण अशा प्रकारचं की देशाला नुकतेच 75 वर्षे स्वातंत्र्य मिळून पूर्ण झालेले आहेत। या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं निमदरी गावामध्ये आमच्या रोटरी क्लब नारायणगाव हायवेच्या माध्यमातून आणि श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्ट याचे उपाध्यक्ष आनंदजी भगत यांच्या माध्यमातून आम्ही 75 झाडं लावण्याचा कार्यक्रम आज पूर्ण केलेला आहे। आणि या उपक्रमासाठी आज लायन्सचे आमच्या नारायणगावचे असणारे तज्ञ डॉक्टर सन्माननीय सदानंद राऊत सर यांच्या हस्ते या 75व्या झाडाचे या ठिकाणी रोपण करण्यात आलेलं आहे। आपण त्यांचं स्वागत करूया।